विभागीय चौकशी म्हणजे काय? शासकीय अधिकारी बाह्य कर्मचारी यांना त्यांचे कर्तव्य पार पाडताना कर्मचाऱ्याचे वर्तन कसे असावे यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मध्ये काही नियम ठरवून दिलेले आहेत। तसेच कार्यालयीन कामकाज किंवा कर्तव्य बजाविताना प्रशासकीय लेखाविषयक व तांत्रिक स्वरूपाचे नियम मार्गदर्शक सूचना ठरवून दिलेल्या आहेत। या नियमांचा किंवा मार्गदर्शक सूचनांचा भंग झाल्यास अशी कृती गैरवर्तनात मोडते। गैरवर्तन घडल्यास कर्मचाऱ्यास शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागते। अधिकारी बाह्य कर्मचारी यांचे अशा प्रकारचे अनुचित स्वरूपाचे गैरवर्तन दखलपात्र असते। अशा प्रकारचे निषिद्ध वर्तन विचारात घेऊन कर्तव्यात केलेल्या कसुरीबाबत कर्मचाऱ्याला ज्ञापन दिले जाते। काही प्रकरणात कारणे दाखवा नोटीस दिली जाते। ज्ञापनला भागे कारणे दाखवा नोटिसीला योग्य असा समर्थनीय खुलासा प्राप्त न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू होते। त्यासाठी नियुक्ती अधिकारी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नियम 8 नुसार दोषारोपपत्र निर्गमित करून कारवाई सुरू करतात। शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या या शिस्तभंगविषयक कारवाईस विभागीय चौकशी किंवा खातेनिहाय चौकशी असे म्हणतात। विभागीय चौकशी अर्धन्यायिक क्वासी ज्युडिशियल स्वरूपाची असते।